उन्हाळ्याच्या तडाख्यांमुळे राज्यात अनेक भागांना आता तिथे नागरिकांना त्रास व्हायला सुरुवात झाली आहे। अशातच राज्यातल्या अनेक शहरात पाणीबाणीची ही स्थिती आहे। कुठे कमी दाबानं, कुठे टँकरनं, तर कुठे गढूळ, कुठे मैला मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय। राज्यातल्या कुठल्या शहरात पाण्याची नेमकी काय स्थिती आहे, कशा प्रकारे या पाणीबाणीला महाराष्ट्र सामोरा जातोय, आढावा घेणारा रिपोर्ट पाहूया। कुठे पाण्यात आळ्या, कुठे गढूळ पाणी, कुठे पाणी साठ्यात घट, तर कुठे नळाला पाणीच नाही। एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या अनेक भागात ही परिस्थिती आहे। एकीकडे सूर्य आग ओकतोय, उष्णतेच्या झळा बसतायत, तर दुसरीकडे पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। ही दृश्य आहेत सोलापुरातल्या कुचन नगर भागातली। इथल्या नागरी वस्तीत नळाला असं गढूळ पाणी येतंय। एबीपी माझानं केलेल्या रियालिटी चेक मध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। आधीच 5 दिवसांनी एकदा होणारा पाणी पुरवठा आणि त्यात गढूळ आणि अळ्या असलेलं पाणी, त्यामुळे सोलापूरकर चांगलेच संतापलेत। गेल्या 3 महिन्यात तसंच आलं होतं, मग मध्ये 2 महिने चांगलं आलं, परत परवा सोमवारपासनं परवा रविवारपासनं असंच यायला लागलं। हां, 2-1.5 तास हे कसं प्यायचं मी पाणी? आता पोरबा आजारी पडलं तर कोण जबाबदार आहे? इथले नगरसेवक एवढे बेशिस्त आहेत की फोन करून बोलवलं तरी कोणी इथं येत नाही, पाहत नाही। अशा पाण्यामुळे गॅस्ट्रो होऊन सगळ्यांना त्रास होत आहे। हे आम्हाला सुधारणा पाहिजे। कैसे गेल्या 15 दिवसापासून असे ड्रेनेजयुक्त पाणी येत आहे। पाणी काळे पाणी, पिण्यायोग्य पाणीच येत नाही। गेल्या मी 15 दिवसापासून विकत आणून घराचं पाणी पिऊ लागलो। शहरातल्या विस्कळीत पाणी पुरवठ्याला कंटाळून सोलापूरच्या होडगी रोड परिसरात नागरिकांनी आंदोलनही केलं। 1 ते 2 महिने झाले पाण्याचे खूपच अडचण चाललेले आहेत। एक तर या एरियाला सरकारी नळ नाही किंवा बोर नाही, विहीर नाही, तलाव नाही किंवा कुठलीही पाण्याची सोय नसल्यामुळे 8 दिवसाला एकदा पाणी सोडतात। तर बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतल्या 80 घरांमध्ये साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आणि अंडी आढळून आली आहेत। याच कारणामुळे आरोग्य विभागाच्या तपासणीत इथं साथीच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचं समोर आलंय। आता जाऊयात विदर्भातल्या अकोल्यामध्ये। इथेही 2 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता 4 दिवसांनंतर होणार आहे। याचं कारण म्हणजे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्ण प्रकल्पात सध्या केवळ 27% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या आपल्या काटेपूर्ण प्रकल्पाची परिस्थिती एकूण 27 ते 28% दरम्यान आली असल्याने व तसेच उन्हाचा पारा वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे संभावित लक्षात घेता आपण अकोलेकरांना जो पाणी पुरवठा आहे हा सध्या जो 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड सुरू आहे तो एक दिवसाने पुढे ढकलण्याचा विचार करीत आहे। पण पालिकेच्या या निर्णयामुळे अकोलेकर चिंतेत आहेत। दूषित पाणी असते, पाण्यामध्ये अक्षरशः घाण, डोकळे होतात आणि कपड्याने कितीही प्रमाणात गाळलं तरी या पाण्यामध्ये घाणच राहते। हे पाणी पिण्यायोग्यही नाहीये, वापरण्यालाही सुद्धा शंका येते की हे पाणी वापरावं की नाही वापरावं। पाण्याचं विकत घ्यावं लागते पाणी। पाण्याचं तकलीफ नाही तर काय, तर साठवावं लागते पाणी। काय आमची इथं बोरही नाही ना, नळाच्याच पाण्यावर आहे। पाणी कसं येते? पाणी गढूळ येते। दुसरीकडे अमरावती आणि बडनेरा शहरात पाणी पुरवठ्याच्या अनेक तक्रारी येत असल्यानं आमदार रवी राणा यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली। मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही योग्य रीतीनं पुरवठा का होत नाही असा सवाल राणांनी केला आणि उपाययोजना करण्याचे आदेशही दिले। जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल
त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे. काही अधिकाऱ्यांना मिटिंगमधून हाकललेलं आहे, काही लोकांना आता बदल्या केलेल्या आहे. 8-8 वर्षाचे लोक त्या ठिकाणी नागोबासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही की आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचा या पदापासून काही उपयोग नाही. म्हणून अशा प्रकारची ताकीद देऊन 2-3 अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्या, त्यांना या मिटिंगहून हकालपट्टीसुद्धा केली. वेळ आली तर पाण्याचं नियोजन जर केलं नाही तर अधिकाऱ्यावर गुन्हेसुद्धा मी दाखल करेन. आता छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातल्या पाणी टंचाईचा आढावा घेऊयात. या भागात तब्बल 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे संतप्त महिलांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन पाणी सोडण्याचं साहित्य जप्त केलं आणि पाणी पुरवठा ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला. ही झाली राज्यातल्या अनेक भागातली परिस्थिती. पण आता राजधानी मुंबईतली परिस्थिती काय आहे ते सुद्धा पहा. वाढत्या तापमानामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वेगानं कमी होतोय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात मिळून केवळ 33% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे जुलैपर्यंत पाणीसाठा पुरवून वापरण्याचं मुंबई पालिकेसमोर आव्हान असणार आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय. म्हणूनच ही पाणी टंचाई टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे राखीव पाण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढतं तापमान आणि उष्णतेमुळे राज्यात एप्रिलपासूनच पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. सरकारकडून दरवर्षी त्यावर तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात आणि वेळ मारून नेली जाते. पण भविष्यात यावर ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. सोलापूरहून आफताब शेख, अमरावतीहून प्रणय निर्वाणसह कृष्णा गेंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.